त्या दोघांच्या लग्नाला 5 दिवस पूर्ण झाले होते. परिवारासोबत ते दोघे आज कुलदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. शुभम सर्वांच्या नजरा चुकवत तिच्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होता, पण का कुणास ठाऊक स्नेहाचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती जणू आपल्याच विचारांमध्ये मग्न होती. शुभमला बरेच अंशी हे जरा वेगळं वाटत होतं, पण त्याला हे पण जाणवत होतं की तिच्यासाठी हे सर्व नवीन आहे. त्याच्यामुळे तिला जरा ॲडजस्ट व्हायला वेळ लागत असेल. स्नेहा तशी दिसायला खूप सुंदर होती, म्हणूनच पाहता क्षणी ती शुभमला आवडली होती. तिचं ते भरदार शरीर, रेखीव चेहरा, सावळा रंग आणि ते लांब सरळ केस. लग्नानंतर तिचं शरीर अजूनच खुलल्यासारखं दिसत होतं, पण मात्र तिचा चेहरा जरा पडलेलाच होता. शुभमला आता तिच्याशी बोलल्याशिवाय राहावत नव्हतं. त्याला विचारायचं होतं की तिला नेमकं काय होतंय, तिला कसला त्रास होतोय का, किंवा कोणाच्या वागण्यामुळे काही खटकतंय का. पटकन त्याच्या बहिणीला साईडला घेऊन सांगितलं की मला काही वेळ स्नेहासोबत बोलायचंय, तू काहीतरी अरेंज कर ना. त्याची बहीण त्याला मस्करीत म्हणू लागली, अरे थोडा थांब, कसली आली घाई एवढी, तुझीच बायको आहे, शेवटी तुझ्याकडेच येणार आहे. ताई प्लीज ऐक ना, फक्त थोडा वेळ बोलायचंय मला तिच्यासोबत. बरं नको मस्का मारूस, मी करते काहीतरी. त्याच्या ताईने बराच प्रयत्न केला त्या दोघांची भेट घडवून आणण्याचा, पण परिवारातील सर्व लोक सोबत असल्यामुळे ते काही शक्य झाले नाही. शेवटी ते परतीच्या प्रवासाला लागलेत आणि घरी येऊन थांबलेत. आता खूप रात्र झाली होती, म्हणून सर्वांनी आवरून झोपायला घेतलं, पण शुभमला मात्र काही केल्या झोप येत नव्हती. त्याला का कोणास ठाऊक सारखा स्नेहाचा तो उदास चेहरा डोळ्यापुढे फिरत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न येऊन गेले. त्याला आता काही करून फक्त तिच्याशी बोलायचं होतं. त्याला जाणून घ्यायचं होतं की नेमकं स्नेहाच्या मनामध्ये काय चालू आहे. त्याला रात्रभर झोपच लागली नाही. शेवटी सकाळ त्याचा डोळा लागला आणि जाग आली तर एकदमच उजाडलेलं होतं. सकाळचे 8 वाजले होते. त्याने पटकन आवरून घेतलं. तो आवरून बाहेर आला तोवर सत्यनारायणाच्या पूजेची तयारी झाली होती आणि स्नेहाच्या घरचे मंडळी तिला नेण्यासाठी आलेले होते. त्याची नजर सारखी स्नेहाला शोधत होती. स्नेहा मात्र त्याला कुठेही दिसत नव्हती. शेवटी पूजेसाठी स्नेहा आलीच बाहेर. तिला बघून शुभम 2 मिनिटासाठी तिच्याकडेच बघत राहिला. तिने लाल कलरची पैठणी घातली होती. केसांचा आंबाडा घालून त्यात मोगऱ्याची माळ गुंडाळलेली होती. हातामध्ये तोच लग्नाचा हिरवा चुडा. चेहऱ्यावर केलेला हलकासा मेकअप, थोडीशी गुलाबी लिपस्टिक होतीच आणि त्यात कपाळावर भरलेला तो सिंदूर. तिचं सौंदर्य अजूनच उमटून निघत होतं. ताईच्या आवाजाने शुभम भानावर आला आणि उठून आसनावर बसला. पूजा चालू झाली. तिने त्याच्या हाताला तिचा हात अलगद लावलेला होता. पूजेमध्ये मंत्र उच्चारताना तिचा तो कोमल आवाज शुभमच्या कानावर पडत होता. तिचा तो आल्हाददायक सहवास त्याला खूपच आवडत होता. त्यामुळे जेव्हा पंडितजी म्हणाले पूजा संपन्न झाली, तेव्हा तो जरा नाराज झाला. त्याला वाटलं परत ही आपल्यापासून लांब जाईल. त्याला परत तिला बघण्यासाठी इकडे तिकडे शोधावं लागेल. पूजेचा प्रसाद सर्वांना वाटून झाल्यावर सर्वांना जेवण वाढले. तिच्या घरचे तिला नेण्यासाठी आले होते. शुभम काही क्षणांसाठी विसरलाच होता की त्याला तिच्यासोबत बोलायचं होतं. जेव्हा त्याला आठवलं तो एकदम भानावर आला. त्याला ते घरी जायच्या आत तिच्यासोबत बोलायचं होतं. त्याने परत ताईच्या मागे तगादा लावला. ताई म्हटली, ठीक आहे, बघते मी. सर्वांचे जेवण आटोपले होते. ताईने त्याला त्याच्या रूममध्ये पाठवले आणि सांगितले, तेथे थांब, मी तिला पाठवते काहीतरी कारण सांगून. ताईने तिला तिच्या रूममध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी पाठवलं. तिला बघून बेडवर बसलेला शुभम उभाच राहिला. त्याला तिच्यासोबत काय बोलावं काही सुचत नव्हतं. तो 2 मिनिटं फक्त तिच्याकडेच बघत होता. हिम्मत करून तो तिच्याशी बोलला, जेवण करून झालंय का तुमचं? आणि जाण्यासाठीची पॅकिंग झाली? तिने खाली मान घालून त्याला होकार दिला आणि पटकन तिथून सामान घेऊन निघून गेली. आता शुभमला स्वतःचा राग येत होता. ती समोर आलेली असून सुद्धा तो बोलू शकला नाही. तो एकदम निशब्द झाला होता. तिला बघून त्याला काय बोलावं ते वेळेवर का सुचत नाही हे त्यालाच समजत नव्हतं. शेवटी ती तिच्या घरी जायला निघाली
आणि नाईलाजाने शुभमने तिचा निरोप घेतला. ते घरी गेल्यानंतर तिला फोन करावंसं वाटत होतं. खूप विचार करून शेवटी त्याने तिला फोन केलाच. पण तो फोन नेमकं तिच्या बहिणीने उचलला आणि तिच्या बहिणीने सांगितलं की ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली आहे आणि ती आल्यावर तिला सांगते फोन करायला. रात्र झाली पण तिचा काही फोन आला नाही. शुभम मात्र वाट बघतच झोपी गेला. आज शुभम आणि त्याच्यासोबत त्याच्या घरचे स्नेहाला घेण्यासाठी जाणार होते. तो खूप आनंदी होता. तिथे पोहोचल्यावर त्याची नजर सतत स्नेहाला शोधत होती, पण ती काही केल्या त्याला दिसत नव्हती. शेवटी सर्वांना जेवणाची ताटं वाढली गेली आणि तो जेवायला बसला. तसं जेवण बऱ्यापैकी संपलं होतं. तोवर चपाती घेऊन कोणीतरी आलं. त्याला विचारलं, चपाती देऊ का? तो आवाज कानावर पडताच तो एकदम भानावर आला. त्याचा चेहरा एकदमच फुलला. त्यानं तसं वरती पाहिलं तर ती स्नेहा होती. हो, त्याने आवाज ओळखला होता. तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो फक्त तिच्याकडेच बघत होता. स्नेहा जरा गडबडलेलीच होती. तिला काही न समजल्यामुळे त्याच्या ताटात एक चपाती ठेवली. शुभम आधीच पोट भरून जेवला होता, त्यात ही अख्खी चपाती. ती चपाती कशी संपवायची त्याला समजत नव्हतं. शेवटी सासरी पहिल्यांदा जेवताना ताटामध्ये उष्ट टाकून त्याला त्याची इज्जत कमी करायची नव्हती. त्यामुळे नाही म्हणत म्हणत त्याने ती अख्खी चपाती संपवलीच. आता वेळ होता स्नेहा शुभमच्या परतीचा. गाडीमध्ये दादा गाडी चालवायला बसला आणि त्याचे पप्पा दादाच्या शेजारी बसले. शुभम आणि स्नेहा मागे बसलेत. त्यांना तब्बल 2 तासांचं अंतर पार करायचं होतं. अवघ्या अर्ध्या तासानंतरच स्नेहाला झोप लागली. तशी ती झोपी गेली. शुभमच्या खांद्यावर येऊन थांबली. तसा शुभम एकदम स्तब्ध झाला. पुढे त्याचे दादा आणि पप्पा बसलेलेत. त्यात मागे स्नेहा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली. त्याला जरा अवघडल्यासारखंच झालं आणि आनंदही झाला. ते घरी आले. त्यांना घरी यायला तशी रात्र झाली होती. स्नेहाच्या घरी उशिरा केलेल्या जेवणामुळे त्यांना रात्रीचे जेवण जेवायचं नव्हतं. त्यामुळे सर्वजण घरी येऊन आराम करायला गेलेत. शुभम सोफ्यावर बसला होता. ताई आणि वहिनी स्नेहाला सोबत घेऊन गेलेत आणि अर्ध्या तासाने परत आल्यात. शुभमला सांगितलं की जा रूममध्ये आणि फ्रेश हो. तो तसा रूममध्ये गेला. एकदम आश्चर्यचकित झाला. त्याची रूम त्याला आज जणू वेगळीच वाटत होती. रूममध्ये स्नेहाला बघून तो जरा सुखावला. त्याची पावलं आपोआप स्नेहाच्या दिशेने चालू लागलेत. स्नेहाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की ती दिवसभराच्या दगदगीमुळे खूप थकलेली आहे. त्याने तिला हळूच विचारलं, स्नेहा, खूप दमली आहेस का गं? तिने मानेनंच उत्तर दिलं नाही. ती त्याला आता पण नाराजच दिसत होती. म्हणून त्यानं ठरवलं की आता तिला विचारायचे की नेमकं तिच्या नाराजीचं कारण काय आहे. शुभम म्हणाला, मला थोडं बोलायचंय तुझ्यासोबत. स्नेहा त्याला उत्तर देत म्हणाली, हो बोला ना. मी तुला 2 दिवसांपासून बघतोय. तू जरा नाराज दिसतेस. काय झालं? काही कारण आहे का? हे लग्न तुझ्या मर्जीनुसार तर झाले ना. तुला मी आवडतोय ना? स्नेहा पटकन मान वर करून नाही नाही हो असं काही नाही म्हणत उत्तर देते. मग नेमकं कारण तरी काय आहे? तू खूप नाराज दिसतेस. त्यावर ती उत्तर देत म्हणाली, नाही हां, माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला अजून 2 वर्ष आहेत आणि मला 2 वर्षानंतर लग्न करायचं होतं. मी हे घरच्यांना सांगितलं सुद्धा. पण त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्यानंतर माझी छोटी बहीण आहे. जर माझंच लग्न थांबलं तर तिच्या लग्नाला अजूनच उशीर होईल. म्हणून मी लग्नासाठी तयार झाले. पण तुम्हाला बघितल्यानंतर तुम्ही आवडलात मला. तुमचा स्वभाव फार आवडला, तुमचा परिवार, आणि म्हणूनच मी लग्नाला होकार दिला. पण का कोणास ठाऊक माझ्या ग्रॅज्युएशन पूर्ण न होऊ शकल्याचं दुःख मनामध्ये आहेच अजून. शुभमने एक सुटकेचा श्वास सोडला. हो तर हे कारण आहे का? पण तुला कोण म्हटलं की तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही होऊ शकत? तिथल्यापेक्षा चांगले कॉलेजेस आहे. तू इथे पूर्ण करू शकतेस. स्नेहा आश्चर्यचकित होऊन उत्तर देते, काय? मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते? हो ग, करू शकतेस तू. आणि लग्न झाले म्हणून काय झालं? तुझ्या आयुष्याचे निर्णय मी थोडीच घेणार. मी नवरा आहे, तुझा मालक वगैरे नाही ना की तू माझी गुलाम. पण घरचे सर्व काय म्हणतील? स्नेहाने थोड्या हलक्या आवाजातच विचारलं. अगं, सर्वांनाच उलट खूप आनंद होईल हे ऐकून.
मी उद्या सर्वांसोबत बोलतो आणि तुझ्या ॲडमिशनची प्रोसेस पण लवकरच पूर्ण करून घेऊ आपण. ऐकून स्नेहाने नकळतच त्याला एकदम घट्ट मिठी मारली आणि आता शुभम पण निश्चिंत झाला होता. मनातले सगळे भ्रम दूर झाले होते. तो तिला म्हणाला, तू झोप आता, खूप उशीर झाला आहे आणि त्यात दिवसभर दमलीस खूप. आता स्नेहाचा चेहरा वेगळाच पडला होता. तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसत होतं, नवीन नवरीचे. ते दुसऱ्या दिवशी घरच्यांना सर्व सांगून शुभमने स्नेहाच्या ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण केली. स्नेहाचं अपूर्ण शिक्षण शुभम पूर्ण करतोय हे बघून स्नेहाच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला. शुभमच्या वहिनीने आणि आईने पण स्नेहाला खूप सपोर्ट केला आणि शेवटी स्नेहाचं अपूर्ण शिक्षण पुन्हा एकदा चालू झालं. स्नेहा स्वतःला खूप भाग्यवान समजत होती की तिला शुभमसारखा नवरा आणि सासर मिळालं. तसंच जर प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याने आणि परिवाराने साथ दिली तर स्त्री कधीही मागे राहणार नाही. तर मंडळी, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कथा बघण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या लोगोवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.